21 जून आता जगाने जागतिक योग दिवस म्हणून स्वीकारला आहे. मला तर या गोष्टीचा विलक्षण आनंद आहे. तुम्हा सर्वांनाही तसाच आनंद असेल अशी माझी आशा, अपेक्षा, खात्री असं सर्व काही आहे. भारताच्या पंतप्रधानांनी युनायटेड नेशन्समध्ये हा विचार पहिल्यांदा जेव्हा मांडला सप्टेंबर 2014, तेव्हा मी पण अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मधल्या युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयातल्या त्या सत्राला समोर पत्रकारांच्या गॅलरीमध्ये मी उपस्थित होतो. सगळ्या जगाने हा प्रस्ताव स्वीकारला, 2.5 महिन्यात मान्य केला आणि सर्व जगाने 21 जून जागतिक योग दिवस म्हणून मानणं चालू केलं 2015 पासून. म्हणजे येणारा जागतिक योग दिवस आता आहे 12वा जागतिक योग दिवस. एक प्रकारचा भारतीय संस्कृती मधला सुद्धा पवित्र आणि अर्थपूर्ण संकेत की आपल्याकडे 12 म्हणजे तप आणि व्रतस्थपणे एखादी गोष्ट नीट करायची ला तप करणे आणि म्हणजे ते चिकाटीने नियमितपणाने 12 वर्ष करायचं. आत्ता होणाऱ्या या जागतिक योग दिवसानिमित्त माझ्याच मनात सहज कल्पना आली की ज्यांना ऐकायचंय अशांना निमंत्रण करू आणि हा योग हा विषय जरा सर्वांशी बोलू. मी असा भाग्यवान आहे की पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचा मोठा होतानाच मला मूळ विवेकानंद आणि त्यांचं राजयोग हे पुस्तक दोन्ही सापडलं आणि माझ्या जीवनात जमेल तशी योग साधना मी तेव्हापासून करतोच आहे. मला वाटलं की या 21 जूनला सर्वांशी बोलावं आणि त्याच्यासाठी विषयाला ओळ आपोआप मनात आली उगवून. ती भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 46व्या श्लोकामधली ओळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. म्हणजे मानवी जीवनाचं, या विश्वाचं, या अस्तित्वाचं मूळचं सत्य, त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, त्याला तुम्ही मुक्ती म्हणा, हे जीवन जगण्याची कला म्हणा. भारतीय विचार तिकडे जाण्याचे जे अनेक रस्ते सांगतो त्यातले मुख्य की सगळ्यालाच नाव आहे योग. जगण्याची कला म्हणजे योग आणि तिकडे जाण्याचा एक ज्ञान योग आहे, एक कर्मयोग आहे, एक भक्ती योग आहे. भगवान श्रीकृष्ण हे सर्व सांगून अर्जुनाला सांगतात की हे सगळे आणि या सगळ्या समजल्यावर तू तस्मात् योगी भव अर्जुन, हे अर्जुना योगी हो. हा जो योग आहे हे काहीतरी गूढ, अवघड, एक शब्द बंबाळ, जंजाळ काहीतरी असं अजिबात नाहीये. रोजच्या जीवनात जगण्याची गोष्ट आहे. तो सुद्धा योग हा केवळ काही विशिष्ट, समजा सूर्य नमस्कार, आसनं, प्राणायाम आणि ध्यान हे सगळे बाह्य रूप आहेत त्याची. योग म्हणजे सुद्धा काहीतरी फक्त ज्यांना मी कोण, कोहम, हे विश्व काय आहे, ज्ञान कशाला म्हणायचं, मुक्ती म्हणजे काय, असे प्रश्न ज्यांना पडतात त्यांनी शोध घेण्याचा मार्ग तो आहेच, पण तो केवळ नाहीये. तुम्ही, मी, आपण आपलं जीवन जे जगतो हे जीवन जगणे, त्यातला आनंद, त्यातली आपली आतली शक्ती अगदी व्यावहारिक पातळीचे की मी माझ्या जीवनातलं करिअर कोणतं निवडू, शैक्षणिक करिअर आधी काय शिकू आणि नंतर व्यावसायिक करिअर, प्रोफेशन, जॉब काय करू, इथपासून ते माझं घर, कुटुंब, समाज हे सुखी आनंदी व्हायला काय केलं पाहिजे, इतका तो योगाचा विचार व्यावहारिक आहे, जमिनीवर पाय ठेवणे. म्हणून मी यावर्षी मनामध्ये त्या सर्व संकल्पनेला आकार आला आहे. निमित्त हा 12वा जागतिक योग दिवस. मुख्य नाव विषयाचं तस्मात् योगी भवार्जुन, पण त्यातला मुख्य विषय आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास, जीवनामधल्या करिअरचा विकास.
आणि असं करत करत व्यापक जीवन जगणे, त्या जीवनाचा विकास, त्यातला आनंद, असा विषय मी तुमच्याशी जागतिक योग दिवसानिमित्त बोलणार आहे. रविवार 21 जूनला आपण वेळ ठरवली सकाळी 11:30. चाणक्य मंडल परिवारची पुण्यातली वारजे मधली जी वास्तू आहे तिच्या अत्यंत पवित्र अशा सभागृहात, की जिथे समोरच मुख्य कलाकृतीच ओम लावलेली आहे, तेव्हा जागतिक योग दिवस रविवार 21 जून, त्यानिमित्त मी सर्वांशी संवाद करणार आहे. तस्माद योगी भवार्जुन. आपल्या जीवनात व्यक्तिमत्व, करिअर आणि जीवनाच्या विकासासाठी योग. माझं सर्वांना यासाठीचं खास निमंत्रण आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना निमंत्रण आहे, वारजे वास्तूमध्ये या. पण ज्यांना ते विषय तर ऐकायचा आहे पण वारजे वास्तूपर्यंत प्रत्यक्ष येता येणार नाही, अशांसाठी आपण तेच सत्र ऑनलाईन सुद्धा ठेवणार आहोत. सर्वांसाठी नोंदणी आवश्यक आहे, त्याची लिंक इथे दिलेली आहे. तेव्हा सर्वांना निमंत्रण देतो. रविवार 21 जून सकाळी ठीक 11:30 मी संवाद करणार आहे. तस्माद योगी भवार्जुन. सर्वांना त्याचं निमंत्रण आहे आणि नेहमीप्रमाणे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.